आणखीन एक मोठी बातमी, मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी ठाकरे गट अतिशय आग्रही आहे। एकीकडे मनसेच्या सोबत युतीचं अंतिम सगळं ठरत असताना आघाडी एकत्र राहावी असा ठाकरे गटाचा आग्रह आहे। संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकांसाठी आता फॉर्म भरायला लवकरच सुरुवात होणार आहे। त्यामुळे आघाडी आणि जागा वाटपाच्या चर्चा वेगानं, स्वतः संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना फोन करून त्यांच्याशी बातचीत केली आणि काँग्रेस शिवसेनेसोबत राहावी असा आग्रह त्यांनी धरलाय। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेले। जुई, काय अधिक माहिती आहे? अगदीच आपण पाहतोय मिलिंद सर की मुंबई महानगरपालिका निवडणूक ही एकत्रित म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवावी यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष आग्रही आहे। मात्र मुंबईत सर्वाधिक जागा त्या शिवसेना मागणार आणि आपल्याला कमी जागा मिळतील आणि त्या व्यतिरिक्त मनसेसोबत आम्हाला युती जमणार नाही, या खरं तर काही पॉइंट्सवर काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे। काही दिवस आधी रमेश चन्नीथला हे मुंबईत आले होते, त्यांनी देखील यावर भाष्य केलं की आम्ही ही लढाई एकट्याच लढणार आहोत। परंतु आता जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता काही वेळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे आणि फोनवर चर्चा करत त्यांना सांगितलंय की कसं मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणं आपल्याला गरजेचं आहे। कारण का जर आपण एकत्र लढलो नाही तर याचा फायदा भाजपला होईल आणि सगळ्यात जास्त सीट्स या भाजपच्या निवडून येतील, कारण का आपले मतदार तितके विभाजित होतील। त्यामुळे हे गरजेचं आहे की आपण सर्व पक्षांनी एकत्रित ही निवडणूक लढली गेली पाहिजे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता ज्या नगर परिषद निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जास्त जागा मिळवल्या आणि बाजी मारली। त्यामुळे देखील काँग्रेसचा फायदा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीला होताना मुंबईमध्ये देखील दिसू शकतो आणि त्यामुळे ही युती टिकवून ठेवण्यासाठी स्वतः संजय राऊत आता थेट दिल्ली हायकमांड सोबतच चर्चा करतायत। उद्यापासून आपण पाहतोय की जी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। अशातच आता काँग्रेस नेमकं वंचितला घेण्याबद्दल तर ते सकारात्मक आहेतच, मात्र असं असताना जर थेट दिल्ली हायकमांडवरून त्यांना सांगण्यात आलं की मुंबईमध्ये तुम्हाला युती करायची आहे तर मात्र काँग्रेसचा नेमका निर्णय काय असेल हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल। जुई, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।